नक्की का? अरे आवाज आहे ना झाला काय? आज जागा आहे का? एवढ्या म्हणतोय काय नाही आज बारी 2-2 तासाची आहे. बोनच्या काही वाटणी निघलं झालं कामासाठी तो निर्णय घेतलाय. आणि बोनच्या वाटणी झालं म्हणल्यानंतर टायमिंग वाढवलं ग्रामस्थांनी आणि ते फायदेशीर सर्वांच्या समोरच्या मंडळाचे आपल्या सुद्धा झाले का? आवाज झाले का? हॅलो विठ्ठल आज या ठिकाणी मौजे पांढरे पाणी या ठिकाणी बाळूमामांच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम आणि या भंडारा निमित्ताने हरिजागर व्हावा या हेतून श्री वाकाई प्रसादिक नाट्य बाहुली भजन मंडळ म्हणजे खुंदापूर त्याचप्रमाणे श्री राजा शिवछत्रपती प्रसादिक नाट्य बाहुली भजन मंडळ काजळी विभाग 2 भजन सामनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि होत आहे. 2 भजनांची अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये संगीत बारी झालेले आहे. आत्ताच समोरच्या मंडळाची रंगीत बारी देखील झालेली आहे. आणि आता इकडे आम्हा मंडळाचे रंगीत बारी आलेले आहे. जास्त कोणता वेळ न घेता जमलेल्या जनता रूपी जनार्दनांचे पुण्याचा शुभाशीर्वाद घेऊन श्री जगीर सांप्रदाय गुरुभक्त साधक आश्रम मोठे वडा पेन शिक्षक निवासी श्री सभासद लक्ष्मण महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांना विश्व हिंदू परिषद धर्माचार्य येऊन पदी बहाल केली. असे आदरणीय सद्गुरुदादा महाराजांच्या उत्स्फूर्त प्रेरणेने आमचे परममित्र सहकारी त्यांचं गाव नागवंडे काय कैलासवासी लक्ष्मण भागवत शेळके यांच्या पवित्र स्मृतीचे विनम्र अभिवादन करून ज्यांचा आम्हाला अनुभव आमोलागला असं मार्गदर्शन लाभले आमच्या तुळशीराम मोहनच्या पासून ते आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण गुरुवर दगडूभाऊ शेळकेला त्रिवार वंदन करून आम्ही श्री राजा शिवछत्रपती प्रसादिक नाट्य बाहुली भजन मंडळ आम्ही आमच्या रंगीत बारीच्या कार्यक्रमात सुरुवात करत आहोत. हा श्री हरी मला कमी येतो थोडासा वाढवा. थोडं कमी करा. ओम नमो ज्ञानाज्ञात्याम ओम नमो ज्ञानाज्ञात्याम ओम नमो ज्ञानाज्ञात्या वेद वेदात्मवंदन वंदही परम विद्याम स्वय वेद्या श्री गणेशाम ओमकार बिंदू संयुक्त ओमकार बिंदू संयुक्त नित्या ध्यायन्ति योगिन कमल मोक्षद दैवत ओमकार भजाम्यहम या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृताम या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासनाम या ब्रह्माची शंकर प्रभुदेवी देवे सदा वंदिताम समापातु सरस्वती भगवती निश्चेत दाड्या पहा. हा श्री हरी महाराज धर्माची मूर्ती बरोबर पुण्य तुझ्या हाती त्या अनुषंगाने तुम्हाला आम्हाला केलं पाहिजे. बरोबर आहे. कमीत कमी पहिल्या बारीमध्ये तरी सुद्धा
उभारिला हात. आता कोण म्हणल हा ही काय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही, बरोबर आहे. त्या अनुषंगाने आपण म्हणत नाही, त्या अनुषंगाने आपण म्हणत नाही. हा संत श्रेष्ठ जगत म्हणजे संत बाळूमामा या ठिकाणी मामाला सदैव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. हा त्या अनुषंगाने सांगतोय तुम्हाला. बरोबर आहे. उभारिला हात, आव उभारिला हात, जगी दानवनी मात. उभारिला हात, उभारिला हात, उभारिला हात, जगी दानवनी मात. उभारिला हात, उभारिला हात, उभारिला हात,
नमो शिव हर तुझा ओम नमो शिवाय नमो तुझे महादेवा ओम नमो शिवाय नमो तुझे महादेवा आणि उपकार जीवा आणि ते झाले सर्व साधनाचे आणि तो उगविला आणि नाम जपिले तयाचे आहे आणि छोटे हे दिसे आणि अवघानी वारीला गाथा तुमचे नाम वंदी दिली अवतार धरून याचा अवतार धरून याचा अवतार धरून याचा आणि उद्धार केला जड जीवाचा एका जरी नामाचा वाढविला माझे पत्र धन्याला वैकुंठला विनंती पत्र वाचून दाखवा. बरोबर आहे. श्रीमंत महाराज राजमान्य, श्रीमंत महाराज राजमान्य, सकल गुण संपन्न, सकल वेद संपन्न, सकल शास्त्र संपन्न,
वास्तव देशर चरण शिवाजी जिवाजींचा साष्टांग नमस्कार. बर आपण कलमी पत्र दर्शवले त्याचप्रमाणे ह्या गायीचे वहिवाट चालू आहे. हं. मध्यंतरी गायीचे रयत नाही खाल तो इलाज नाही. ज्याच्या तो आपापल्या धर्माप्रमाणे वागत आहे. मनन निधीच्या सारखं वंदन दासतत्व पाच सेवन हे आपापल्या धर्माप्रमाणे चालूच आहे. हाच अधर्म कोणता होईल तो साहेबास लिहून करू. एका जणात दलित शरणे विनंती पत्र. पत्राचा पत्र मार्गाने टाकला नव्हता. बर त्याच्या पाठांतरामध्ये आहे. बर पाटणात नव्हे पाठांतरामध्ये आहे. हा पण ते टाकत नाही. टाकत नाही. कधीपासून बंद केला माहिती नाही. नाही नाही त्या मार्गाने कधी पूर्वी टाकला टाकायचं. नाही, नाही. त्या मार्गाने कधी टाकलाच नाही. बर त्यांच्या सगळे टाकायचे. बर मग तुम्ही टाका. हा सगळ्यांच्या बद्दल बोलायचं काय करायचं आपल्याला. हा. काय नको बर त्यामुळे आपण टाकूया. तुम्ही टाका. अक्षर सांगतील आपण दोन शब्द बोलू. बर मूळ नाम हा मुक्काम दशवेद्वार पोस्ट निरंजनपूर जिल्हा नशपूर प्रांत मानवती यांच्या मध्येच बरोबर आहे. शास्त्र प्रतिनिधी हे पाकिट घ्यावं. आत्म प्रतिनिधी तिकीट लावावं. त्याच्या गुरुप्रती शिक्का मारावं. म्हणजे स्वसंप्रमाच्या पत्रपटी पत्रदान पोहोचेल. बरोबर आहे. पण हा पोस्टमन जाणावं. रेल्वेगाडीने नेण्याचा मार्ग हा 1 लक्ष रुपये रेल्वे तनकायची केली गाडी. सद्गुरू साहित्य सर मास्तर गुरु मंदिर तिकडने अंबळपुरे उतरलं ठिकाण. हा शॉक लागतो. हा 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 ज्वार घ्या. पत्ता टाकला की मारा तुमच्याकडे पडेल. जोहार माय बाप जोहार देसाई. माई बाप देसाई. आणि माझे नावे ठक ठकाई. आणि हा कोण आहे माहितीये का. आणि हा तो माझ्या बापाचा ऐकायच्या लग्नाची कथा. ऐकायच्या लग्नाची कथा. ऐकायच्या लग्नाची कथा. यानं माझ्या बाप्पाचा मोजला पैका. अहो एका ढबूवर 3 रुका. किती माय बाप तुहार. हे जोहार माय बाप. लग्न धरिले सुदिवसी. लग्न धरी सुदिवसी. लग्न धरिले सुदिवसी. व्यतिपत वैधतीसी. हवा मुळे पंचक लागले राक्षसी. किती माय बाप जुहार. हे जुहार माय बाप जुहार. कान पिळण्याचे नाही टोपी कुणची. तो शंकात शंक पालू. हा तो शंकात शंक पालू. अहो याच्या घरी अण्णाचा विटाळू. सदा होत असे गोंधळू. कुणाचा. तुमचा माझा झाला का नव्हता व्हायचा. हा
असं लाईन सीट घ्या हा. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे चरण पहिले झालं पाहिजे मग तुम्ही म्हणता ते नंतर झालं तुमच्या माहितीप्रमाणे ते आहे पण माझ्या माहितीप्रमाणे हे आहे पाहिजे. म्हणून दोघांना ही टोपिक होती ती हा. नेसावया साडी कैशी हा. हे पहिलं आहे हे पहिलं आहे का हा. पण शंका शंक बोलून पहिला घेता पण बरं. असं असू द्या हा हा तो शंक बोलून याच्या घरी आणत विटाळू आवा सदा होत असे गोंधळू राजा आणि हा गोंधळ गाडे वाचा कान पिण्याची नाही टोपी कुणची हा. अवन्य सवयच साडी कैशी अव गोष्टी ऐकाय लुच्यांच्या वनची रिकीची माय बाप यांच्या घरी एक म्हातारी याच्या घरी एक म्हातारी ती सदा नान करी उभी असे शेजाऱ्याच्या दारीन पोरवर टिपल्यासाठी देऊ मेघूची दक्षिणा काही मेघूची दक्षिणा काही आणि द्यावया जवळ काही नाही मग मग चोरी पाताला कैसी मिळेल की जी मायबाप तुहार तुहार मायबाप एका जनार्दनी मने देवा एका जनार्दनी म्हणे देवा आणि आयसी आता संग मज नसावा जन्म मज ठेवा पुरे पुरे की जी मायबाप तुहार तुहार मायबाप महाराज हा तुम्हाला जरा लय दिवस तुम्हाला दुखलं नाही बरं का बर तुम्ही जरा आपला यावं हा काय झालं ज्या वेळा आपण भाऊड म्हणायला लागलं आपलं मंडळ हा. सर्व सकाळी हा आणि आपण चरण गाऊन भाऊड म्हणलो बरोबर आहे वेळ कमी असायचा आपल्याला बरोबर आहे योगागनात आज वेळ भरपूर आहे बरोबर आहे. हा? तर भावडाचं पण थोडंसं होऊ द्या बरोबर आहे आता तरी- आज भावडा पण पूर्ण म्हणूया तरी सुद्धा मी गाण्याचे एक चरण सोडले बरं का सोडलंय हा. का ते असू द्या हा सोडा तुम्ही हा. काय झालंय तुम्ही लय रापलाव का नाही की मला बरं दिसत नाही बर तुम्हाला जर दुखलं का नाही की मला बरं वाटतं बरोबर आहे द्वा द्वा हे धुताचं मोती जळी हरपले सकाला मोठ जरा काय झालंय माझं जरा हाताचा प्रॉब्लेम आहे हा दुधाचा मोती जळी हरपले दुधाचा मोती जळी हरपले सकाला मोठं पाणी हा आणि खाला पाऊस हा चार
हे दुधाचं मोती जळी हरपले सख्यामाईने मोती दडविल्या सख्यामाईने मोती दडविला भाव सिंधूच्या जडी अव होतीकडे बहिर भ्रांती जवळी तिनेच मधला गोष्ट विनविली आणि माझ्या चित्त गेले भुलवली त्याचा मोती जडी हरपले प्रपंच धोंडा मृगजळ पाणी प्रपंच धोंडा मृगजळ पाणी बायडे आपटीत वाहते चोळी आव विशाखाबाईन घसरले मी तळी हे दुधाचं मोती जळी हरपले आठ जणींनी मोती दडविला आठ जणींनी मोती दडविला ग्रामाचा मंडळ पांढरे पाणी हा माझ्या सर्व माता भगिनी तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि सर्व माझ्या बंधूंची सुद्धा बरं का कारण की ते प्रत्यक्ष त्या अभंगात किंवा बरोबर आहे. उल्लेख आलेला आहे होय ते काय तुम्ही मनाचं तुम्ही काय म्हणत म्हणत नाही हा. समोरच्या महाराजांना ते माहित आहे बरोबर आहे आठ जणींनी मोती दडविला अववर ठेविला धोंडा आणि आशाच पाहती अवघ्या रांडा 12-16 तळी उतरला त्यांनी धरला दांडा आणि ठाऊक 17 विला झेंडा हे दुधाचं मोती चौघीजणी मोक्ष नाही का मजला जरा हाती चौघीजणी मोक्ष नाही का मजला जरा हाती आणि उत्तरा सागर पहिलं पंथी हे दुधाचं मोती झाली हरपले याच मोत्यासाठी मधल्या जाण्यासाठी आणि म्हणून मी येते काकुलती एका जणाकडे चिन्मय मोती न मिळे गुरु वाचवली दुधाचं मोती झाली हरपले महाराज समोर कुठलं पद आलेलं नवलाच आले नवलाच नावलाच नव्हे बोल नाही झेंडा ते पालोपत लावलेलं होय का हा नाही मी तेवढंच ऐकलं काय म्हणावे त्या गुंडा नाही का हे आले आले गाव गुंडा आले आले गाव गुंडा म्हणजे तुम्ही पण तेच म्हणणार होता आहे का बरोबर आहे हातामध्ये घेऊ नको तोंड हा. आणि बोलवशील गावच्या रांडा बरोबर आहे अरे अरे गाव गुंडा अरे अरे गाव गुंडा
आणि तुझ्या गावची शेलकी मुसलमानाची पोरी तीच करीन आपल्या घरची दाची. अरे रे हुंडा गाव हुंडा बोले चावटा गाव हुंडा बोले चावटा आणि पोरी घेता दाविल तुला तिन वाटा तुझ्या कमरेचा मोडील काटा आणि रिक्षा मिळालं परत येताना अरे हुंडा सत्व गुण चोरीला वाराल म्हणून केले हातात बापा झाला. दोन्ही माझे किती एक आले किती एक येऊन गेले ते जन्मविन्मुख झाले एका जनाने विनंती न राहिले जाऊ द्या. अरे रे हुंडा झाले हा थांबा या. जय हरी महाराज. जय हरी. सामना आहे. सामना म्हटलं की सामना झाला पाहिजे. समोर प्रश्न आलेले आहेत. बरोबर आहे. प्रश्न आलेले आहेत. आपण पण एक प्रश्न आलेले आहेत. आपण पण एक प्रश्न विचारलेला आहे. आपण आता प्रश्नाच्या त्यांच्या काय येत असेल तर उत्तर द्यायचं आहे. विचार त्यांनी सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर की चूक आहे ते सांगायचं होय. आहे. परत त्यांना आपण प्रश्न विचारायचे. बर. इंद्रदेव आणि ब्रह्मदेव नाही पण त्यांच्या प्रश्नाकडे वळूया. हा एकूण आपल्याला गजरमधून एक आणि तोंडी 3 असे एकूण 4 प्रश्न विचारले. बरोबर आहे. त्या 4 प्रश्नांची महाराज काय उत्तर आमच्या वाचनात गेली नाही पण 2 प्रश्नांची उत्तर आमच्या वाचनात गेले ते महाराज. बर ते गेलंय ते गेलंय ते नाही गेलं तर आम्ही चर्चा पण करणार नाही. बरोबर आहे. ते आता तुम्हाला काय राग येईल शिकडून तिकडून गोळा करायचा नाही. मी म्हणतोय गाईची संग मशीन लावायची तो आणि गाईला म्हणायचं काय मशीन काय म्हणायचं गाई म्हणायची. हे काय आम्हाला काय शिकवलं नाही काय आम्हाला जमणार नाही. बरोबर आहे. त्याचं उत्तर येत नाही ना ते आमचा अज्ञान आहे. ह्या म्हणून आम्ही पुढे चालतोय. जे येत नाही ते येत नाही जे येते ते परफेक्ट पुराव्यासकट येते तरच द्यायचं नाही तर द्यायचं नाही. बरोबर आहे. संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणे वैकुंठाला कोण गेला असं महाराजांचं म्हणणं. संत तुकाराम महाराज जसे वैकुंठाला गेले त्याचप्रमाणे हा गवळी समाजामध्ये धनगर समाजाचा एक धनगर वैकुंठाला गेला होतं त्याचं नाव सांगायचं महाराज. बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही प्रश्न पूर्ण विचारलेला आहे का हा पहिला मुद्दा. तुम्हाला प्रश्न विचारत नाही महाराज. पहिला मुद्दा तुम्ही प्रश्न विचारताना पूर्ण विचारलेला आहे का हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा तुमच्यासारखं हे दिसतात म्हणजे माझ्यासारखं जे दिसतात. बघा मी काय म्हणतोय. तुमच्यासारखे हे दिसतात तुमच्यासारखे हे वागतात. जसं तुम्हाला लोक मानतात तसे ह्यांना लोक मानायची. या अनुषंगाने जर का तुम्ही प्रश्न विचारला असेल ना महाराज तर उत्तर आम्ही सांगतो तेच बरोबर आहे.
लक्षात आलं का तुम्हाला? बरोबर समजलं. हा. तुमच्यासारखा जर का ह्यांना म्हणत असतील ना लोक, हा तर आम्ही समजा उत्तर तेच खरं आहे. आणि जर का तो उत्तर तुमचा खरा असेल की आमचा उत्तर खरा असेल, हा किंवा तुमचा प्रश्न खोटा असेल आणि आम्ही उत्तर दिलेलं खोटं असेल, तर मग खरा प्रश्न कोणता त्यावर तुम्ही सांगायचा मला. कळणार नाही, डोक्याच्या वर नाही गेलं तर फास्ट तुमच्या मी काय बोललो ते. एका डब्यात लय गोट्या वाजवले की असं होतं. खडखड वाजतात. हा, डब्यात लय गोट्या वाजवले की असंच होतं. हा असू द्या. संत कनकदास, संत कनकदास. संत कनकदास, संत कनकदास उर्फ तिमाप्पा हा हे कानडी संत व कवी होते बरं का. महाराजातील संत तुकाराम महाराज यांच्या तोडीचे होऊन गेले, असा एका पुस्तकामध्ये, असा एका ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर देतोय महाराज. संत कनकदास हे धनगर समाजाचे तुकाराम महाराज सारखे वैकुंठाला गेले होते. तुमच्यासारखे हे दिसतात, तुमच्यासारखे हे वागतात, त्या अनुषंगाने जर तुमचा प्रश्न असेल तर हे उत्तर बरोबर आहे. आणि जर का उत्तर तुमचा माझा उत्तर खोटा असेल, मग तुमचा प्रश्न खोटा पडला पाहिजे. दुसरा मुद्दा, वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी कीर्तन केलं केलं आणि जनाबाईंना वाटलं, कीर्तन संपल्यानंतर त्या ठिकाणी जनाबाई आल्या. आल्यात पण जनाबाईंना कीर्तन ऐकावं असं वाटलं, वाटलं. पण गादीवर उतरल्यानंतर परत काय गादीचा उल्लेख करता की सांगता येत नाही. नाही. त्या अनुषंगाने काही ओव्या सांगितल्यात. एक ओवी सांगितली, ती ओवी सांगायची आहे. आमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्हाला आम्ही सांगतोय. आता ओवी म्हणजे ओवी नव्हे, कारण त्याने विचारताना ओवी विचारली होती महाराज. हा माझ्या माहितीप्रमाणे नामदेव महाराजांनी गाठा लिहिले, ग्रंथ लिहिला नाही. हा ग्रंथामध्ये ओवी असती आणि गाठ्यामध्ये अभंग असतात. बरोबर आहे. हे माझा अज्ञान असेल. ओवी म्हणताना मी ओवी सांगणार नाही तुम्हाला, मी अभंग सांगणार आहे. मग तुम्ही का ओवी विचारली तुम्ही सांगायचं आम्हाला. संत नामदेव महाराजांच्या कीर्तन संबंधात जेव्हा संत जनाबाई तिथे आल्या, तेव्हा नामदेवांनी त्यांना पंढरीचे महात्म्य आणि विठ्ठलाचे सगुण रूप सांगणारी खाली ओवी सांगितली आहे. कोणती ती ऐका, म्हणजे तो अभंग आहे. हा आपल्या अज्ञानाप्रमाणे की आपल्या माहितीप्रमाणे जे वेगळे असेल ते महाराज सांगतील. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, परदेवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, नामा म्हणे विठ्ठल, घ्याता जणी भेटले विठ्ठल. याप्रमाणे तुम्हाला सांगितल्या. जे वेगळे असेल ते तुम्ही सांगा काय असेल. आता आपल्या प्रश्नाचं त्याने उत्तर दिले महाराजांनी. हा इंद्रदेव आणि ब्रह्मदेव कुणाचे द्वारपाल. बरेच दिवस तुम्ही प्रश्न पेंटिंग ठेवला होता, बऱ्याच मंडळांनी बरेचशी उत्तरे दिली होती. आज परत तुम्ही बाहेर काढला, पण या मंडळाकडे पहिल्यांदा आपण विचारला प्रश्न. या मंडळाला आपण पहिल्यांदा विचारला, पण आता त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या वाचनाप्रमाणे दिलंय. नाही की आता तुम्ही तुमच्या वाचनाप्रमाणे दिलं, पण आमच्या प्रश्नाच्या हिशोबाने ते उत्तरच पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यावर मी बोलणार आहे ना. त्यांनी ज्या पुस्तकाने जे उत्तर दिलंय ना, त्या पुस्तकाचं नाव पद्मपुराण. मी सांगतो ना तुम्हाला महाराज, त्यांनी ज्या पुस्तकाचं उत्तर दिलं, पुस्तकाचं नाव आहे पद्मपुराण महाराज. त्या पुस्तकाचं नाव आहे पद्मपुराण. त्या ठिकाणी महाराज इंद्रदेव आणि ब्रह्मदेव दोघं द्वारपाल नव्हते कुबेराच्या दरबारामध्ये, चौघे होते. चौघे होते महाराज. तुम्हाला बघा, मी दोघं विचारलं होते. तुम्ही पुस्तकाचं नाव आहे ते पद्म, आमच्याकडे म्हणजे पुस्तक आहे महाराज. आजपर्यंत जुन्या आवृत्ती बऱ्याच तुमच्याकडे असेल, बऱ्याच जणांच्याकडे नसेल सुद्धा किंवा असेल. फार जुनी आवृत्ती आहे. तुम्हाला आम्ही दोघं विचारणार, दोघंच. आणि उल्लेख केला काहीतरी कारणास्तव एका मंदिराचा उल्लेख देखील केला होता गजरबंधा मुद्दाम. त्या पण त्याला उत्तर सांगितलं. तुमचं जे उत्तर तुम्ही दिलेलं आहे ते काय आमच्या हिशोबाने उत्तर आम्हाला पटलेलं नाही. इथपर्यंत ठीक आहे. आपण काय विचारूया? आता विचारलं पाहिजेच की, बरोबर ना? मी विचारू? पहिलं तुम्हीच विचारा, मग नंतर बघतो मी. आता सोपं आहे त्याचं, सोपं सोपं विचारा, त्याचं उत्तर त्यांच्याकडे, त्या मंडळाकडे पण आपल्याला या पब्लिकला मिळालं पाहिजे. बरोबर आहे. असं काहीतरी विचारा. महाराजांनी मगाशी एका सत्पुरुषांचा काय महात्म्याचा उल्लेख केलेला. हा, एका महात्म्याचा उल्लेख केला होता. कोरोना शिदा शिजवला तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ते काय आपल्या वाचनात गेलं नाही, ते आपला अज्ञान आहे. ते गेलं नाही त्याच्यावर आपण आता बोलणार त्याच्या नाही. खालचा प्रश्न आहे, त्याच्या खालचा, त्याच स्वरूपाचा खालचा प्रश्न आहे. त्याच्या खालचा आहे ते त्याच्या वरचा म्हणता येणार नाही का? त्याच्या जर का वरचा अभ्यास जर का माझा असता तर तुमचं उत्तर मी नक्कीच दिलं असतं महाराज. बरोबर आहे. मग त्याच्या खालचा अभ्यास आहे.
आता आवाज टाकायचा आहे. आत्ताच पेरायचं, आत्ताच पेरायचं आत्ताच उगवायचं, म्हणजे लगेचच उगवायचं, आत्ताच खुडायचं. लगेचच खुडायचं का? नग वाट लावायचं नाही. आणि मग खुडायचं कसं? तसंच दातात चावलं तरी चालेल का? नाही ना, तसं पण ते उष्ट होईल ना महाराज. आता मला काही कळलं झालं मग. आत्ताच पेरायचं, आत्ताच उगवायचं, आत्ताच खोडायचं, नगवट लावायचं नाही. बिन मुसळाविना कांडायचं, बिना मुसळाचं कांडायचं, काढायचं. बिन आगीविना शिजवायचं, बिन पाण्याविना शिजवायचं. भांड्याचा उल्लेख मी करणार नाही, कारण माझ्या त्या प्रश्नामध्ये भांड आहे महाराज. भांडं आहे ना? भांड आहे, हाही भांड्याचं भांड आहे. हा बरोबर आहे ना. असं जेवण या कलियुगामध्ये पाठीमाला फक्त विचारलं एका मंडळाला, दिलं कुणी, बनवलं कुणी, शिजवलं कुणी, असलं नको आपल्याला. आज असा उत्तर सोपं करतो. ठीक आहे. अशा प्रकारचं जेवण या कलियुगामध्ये एका गवळ्याला एका धनगराला वाढले बर का. नाही. मला हे पण बोलायचं नव्हतं, पण जवळ- बाळमामांचं पुढं काय खोटं सांगत प्रश्नाच्या नाही. जवळ आणून मंडळाला ठेवलेलं बरं सुरूया. असतं. पुस्तक आहे ते वाचन झालं पाहिजे, त्यांचं पण झालं पाहिजे, आपलं पण झालं बरोबर आहे. संगण काय आपण कटळून येणार नाही. असं जेवण एका गवळ्याला एका धनगराला वाढलंय या कलियुगात. ते कुणी वाढलंय, कुठं वाढलंय, ठिकाण तेवढं सांगायचं महाराज. कुणी कोणाला द्यायचं? हा झाला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न. आता इथं अखंड गवळी समाज बसलेला आहे, अखंड धनगर समाज बसलेला आहे, हा बरोबर आहे. बरोबर आहे. महाराजांनी पण त्या अनुषंगाने 4-2 प्रश्न विचारले. बरं वाटलं. आपल्या वाटलं गेले असतील नसतील विषय पुढचा आहे. तो प्रश्न वेगळा आहे. सध्या आता हंगाम करण्यात आले. हंगाम सध्या सुगी आहे, सुगी सध्या सध्या सुगी नवीन गाय चालू लगीन आहे. घाई आहे. तुम्ही पण 4-2 लग्न करता, कधी मी एका दुसरं लग्न करतो. बरोबर आहे. तसं किंवा त्या अनुषंगानं एका गवळ्याला किंवा एका धनगराला जायचं होतं लग्नाला. म्हणजे एका धनगराला लग्नाला जायचं होतं. आता बघा, इतर कुठल्या समाजाला कमी लेखून मला गवळी समाजाचं कौतुक करायचं नाही, बरोबर आहे. किंवा गवळी समाजाला कमी लेखून मला कुठल्या इतर समाजाला मोठं करायचं नाही. आता पगार समाज तुम्ही म्हणाल तर माणूस म्हणून फक्त हे तुम्ही आम्ही कुणीतरी वाटलेलं आहे म्हणून हा अमकांता तो जम काय तरी सुद्धा ही लग्न कार्याची परंपरा आहे ना महाराज. हा लग्न कार्य म्हणा, उत्सव म्हणा, ही परंपरा म्हणा, हे मंदिर सगळे कार्यक्रम म्हणा. आमच्या काल कार्यक्रम झाला वागदाच्या मंदिरावर वागदाचा झाला. नथुराम सावंत मामानी किंवा बुवानी पण उल्लेख चांगला केला. हे एवढे मोठे मोठे कार्यक्रम राबवणं हे गवळी शिवाय समाजाशिवाय काम नाही बरं का महाराज. बरोबर आहे. तुमची मला कौतुक मिळावं म्हणलो नाही महाराज, मामांचा उल्लेख आहे, खरंच आहे ते. अखंड वर्षभरामध्ये कार्यक्रम झाले की ते आपले, तुम्ही सगळं ढाके नसेल, आम्ही सगळं ढाके नसेल, इथं पुढे 4 आपण होणार असतील. पण बऱ्यापैकी समाज कार्यक्रम तो ठेवतो, गवळी समाज तो धनगर समाज कार्यक्रम ठेवतो. एकच कार्यक्रम आपला उद्या 8 तारखेला होणार आहे, तो आपल्या समाजामध्ये होणार आहे. आता आतापर्यंत जेवढे कार्यक्रम केलं तेवढं सगळं गवळी समाजामध्ये समाजाच्या मंदिराकडे खरंच म्हणजे निष्ठाच आहे त्याबद्दल. आणि मग एका धनगर जातून लग्नाला, पण धनगर बिचारा मोकळा आहे का? हा कायम पायामध्ये बिडी. धनगर आड आणि खरा लोक म्हणतात, परित्यापाशी मायेचा आहे धरा. अहो जर का त्याच्या घरात जनावर गाय म्हैसे नसतील तर मेंढर नसतील तर त्याला धनगर म्हणायलाच मराठ कोण? आहे. जिकडे फोडा तिकडे मुलूक फोडा तसं नाही जाय. आत्ताचा भाग वेगळा झालाय. जिकडे तन तिकडे वतन, असा असा विसाब आहे तो. तसं धनगर आड आणि खरा परित्यापाशी मायेचा आहे धरा. बरोबर. पाऊस घेऊन येते बरं संत सभे, असं एका ग्रंथाचं प्रमाण आहे. ते थोडंसं मला लक्षात आहे, ते मांडलं मी. हा धनगर जायचं लग्नाला, पण इथे पायामध्ये बिचारायचं बिडी. लग्नात नाही गेलं पाहिजे, लग्नाला तरी पण केलं नाही पाहिजे. जावं तर 4 पायी पावण्यामध्ये आपला अपमान होणार आहे किंवा ते बरं वाटणार नाही. अहो, काय नाही आलं परत विचारपूस काय सांगायचं. काय सांगायचं. पण धनगराला विचारायचा होता कसा माहितीये का? हा. अधिकार प्राप्त झाला, धनगराला अधिकार प्राप्त झाला. अधिकार प्राप्त झालेला धनगर होता. त्याच्या मुखावर देवाची वाणी होती महाराज. बरोबर आहे. आणि मग त्याने काय केलं? काय केलं? रानात आणि गेला आपल्या देवाऱ्यामध्ये. देवाऱ्यामध्ये गेला. देवाऱ्यात गेला, घरच्या कुड देवाऱ्यात गेला हा आणि देवाऱ्यात एक पद्माचं उचललं. देवाऱ्यातलं एक पद्म उचललं. तसं ते कधी पण उचलायचा अधिकार नाही. नाही, पण ह्यानं गाडून उचललं. एवढा अधिकार असेल ना त्याला. उचललं अशी त्याची मान फिरकटली बरं का. काय म्हणताय? आपण कपडा पिळतो ना, कपडा पिळतो हा असं ते पिळकाढलं त्याला. आता आपल्याला गवताची काडी पण पिळता येत नाही राव. पण त्याने ते देवाचं पद्म असं फिरकाळलं हा, आणि पुढं काय मोकळा झालं? फेकलं. दिला फेकून. फेकून दिलं. ती
गावात सगळं उगवलं महाराज. लगेचच लगेच गाव होतं जागे हो. अरे बापरे लय हे वेगळं काय जादू करण्याचा धनगर नव्हता, हाती करत धनगर होता महाराज. बरं तुला काय झालं मग? आणि ते गावात उगवलं. मग सोपं जाऊ असेल तुझ्या गुरा मसऱ्यांना खायला तो गेला असेल त्याला लागला वाटलं आता ही ठिकाणी या गुरं रुजावतील तर मी लगीन लावून परत निघून जाईल. बरोबर आहे. पण त्याला एक प्रश्न पडला, हा अरे गावात हे उगवलंय खरं, बरोबर. पण जर काही संपलं आणि परत लोकांशी शिवारांची शेताबातामध्ये गेली तर करायचं का? मोठा वाटायला पाया परत वाद. परत वाद निर्माण होणार. म्हणून त्याने काय केलं, एक गवताची अशी पिढी त्या गवताची उगवली का नाही, हा. त्याची गवताची पिढी अशी परत उपटली, परत एक पेंडी परत उपटली. त्याची मान पिळगटली परत त्याची मान पिळगटली. आणि त्या पिळगेत त्याला मांड बसून आहे ना असा एक धनगर गवळी उभा राहिला. मग त्याच्यातून एक परत त्या मान मोडल्यामुळे एक परत दुसरा गवळी धनगर तयार झाला. झाला असेल बाबा. म्हणजे पहिलं पद्म मुरगळला का नाही, हा तो धनगर कोण, हा आणि गवत पिळगडून तो धनगर तयार झाला का नाही, तो कोण तेवढं सांगायचा मार. बस, बस, सांगू, सांगू. टेक्स्टाच आहे, माझ्या पण हिताच आहे. नागा तर तो वेळ कसं होतंय माहिती आहे काम का? लागलाय का? एकच आता म्हणजे शिल्लक आहे बाबा म्हणते. तेवढा असू द्या माग. ठेवायचं रा म्हणून. आता तुम्ही दोन्ही विषय त्या लाईन वरती धरून ठेवलं ते हा. जरा मी ती लाईन सोडून बाहेर जातो. जाऊ द्या. पण 100% प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकदम साधं सोपं असू द्या, असू असं. द्या. अहो आपण मला सामना करायला लावलोय. हा. बजरंग मंडळ, खोंडापूर्ण बजरंग मंडळ, काजूचे काय दुश्मन आहे का आपण? ह्याच्या अगोदर आपल्याला सतत बाबूला आपले आपण 3-4 वर्ष त्यांचा सलग कार्यक्रम काय केला. सगळे ते माझे बाबूदादा म्हणा, मारुतीराय म्हणा, गोविंद बसले माझे मित्र आहेत. ते आपला प्रवेश आहे का महाराज? आपण शत्रू बोलत आहे का? एक कार्यक्रम त्यांनी आपला सोडला नाही. नाहीच ना. आवडीन ते बघता, आज देखील बघतात. बरोबर आहे. बोला. या पृथ्वी तलावर हा. आता बघा तुमचं आमचं सर्वांचंच म्हणजे कुठलाही 18 पगड समाज जातीचा समाज असू दे, बरोबर आहे. जन्म मृत्यू हे कुणाला चुकलेलं चुकलेलं नाही. नाही. आपल्या घरातला आपले नातेवाईक आहे, वडील कधी नाही कधी जाणार आहेत, त्याच्यामुळे आपण पण जाणार बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. ही सर्व परंपरा सर्व भागात जगात सगळीकडे चालू असते. हा. पण एका ठिकाणी हा. एका व्यक्तीचे नाव काय सांगत नाही बरं का नाही. नका सांगू, मग कसला सामना म्हणायचा. बोला तुम्ही, ते मला एका कळलं. व्यक्तीची आई वारली, बर गाव भाव सर्वस्व जमा झाले. बर पण काय झालं माहिती का, त्या गावाभावात भावकीत झाला वाद. बर वाद झाल्यानंतर भावके निघून गेले, गाव निघून गेला. हा. आता तवला मुलगा एकटा, आता मुलगा काय आईचं प्रेत सोडून जाऊ शकत नाही जाऊ नाही. शकत. बरोबर आहे. मग आता काय करायचं. मग तिथं एक जसे एखादी आपल्याला घर सांभाळायला आता देवाची पूजा करायला एक जसा पुजारी असतो, बर तशी एक व्यक्ती होती. हा. तिच्या साह्यानं स्वतःच्या अंगणामध्ये आपल्या आई त्या मा- चित्तर असली. चिता रचली बर आणि स्वतः त्या मातेला त्या चित्तेवर उचलून ठेवून हा. स्वतःच आग्नी दिली. हा. मग त्या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे, त्या मातेचं नाव सांगायचं आहे. बर चालेल. टाळकरी मंडळी वाजवा आता. विठ्ठल